दोन्ही चेंडू जर पाहिले तर डॉट चेंडू फेकलेत टक्कू यांनी. हा चेंडू आता मात्र अवांतर धाव असेल पंच दर्शवत आहेत. इट इज वाईट चेंडू, अवांतर धाव आपण पाहतोय. दोन चेंडूचा खेळ झालाय, रिव्हर्स फिरलाय. इथे मात्र चान्स नक्कीच दिला होता. यष्ट्या पूर्णपणे खुल्या होत्या आणि यष्ट्यांवर चेंडू जाऊन लागला जातोय. पहिला गडी बाद होईल. मिस्टर जर पाहिलं तर संकेत बॅक टू द डग आउट. आउट. ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पहिलाच गडी बाद केला. यस, सन्मान चिन्ह मी विनंती करेन या ठिकाणी सन्मान चिन्ह उनबाट संघाला आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. यस, दिनेश सरांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी सन्मान चिन्ह दिला जाईल. उनबाट संघाला खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं. हार जीत होत असते, नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. हार आज नक्कीच पराभूत झाले आहेत या स्पर्धेदरम्यान. तर जाऊया आपण एकदा. हा फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडूला पकडतोय. चांगलं पैकी पाहायला मिळाली. धीरज आपल्याला पाहायला मिळाला यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये. तर कमलेश येतोय पुन्हा एकदा. ते मात्र आपण पाहतोय धीरजकडे हा पुन्हा एकदा चेंडू फेकला जातोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. कमलेश स्ट्राईक वर होता. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पाहिलं तर कंप्लीट होत आहे. खूप चांगलं षटक हाताळलं. एक अवांतर धाव फेकली गेली आणि दोन बॅट मधून धावा येताना पाहायला मिळत आहेत. एकूण धावांचा विचार केला तर 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट केलं मिस्टर टक्कू यांनी. गोलंदाजी मार्कवर दीपक येतोय. कर्णधार आहे आपल्या संघाचा. जर पाहिलं तर पाहिलं जाईल गावदेवी वेऊर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय दीपक येताना. हा चेंडू टॅपचा फटका. इथे मात्र कॉमेंट्री बॉक्स जवळ चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषे बाहेर येतोय चौकार. दीपकवर पहिल्या चेंडूवर हल्ला केला गेला. आपण पाहू शकतायत पहिल्या चेंडूवर चौकार मारले. धावसंख्या 4 वाढेल. 7 धावा. इथून मात्र पुण्याच्या एकदा टॅपचा फटका. दुसरा फटका जर पाहिला तर टॅपचा आहे. सक्सेसफुल होतोय. चेंडू मात्र निघून जाईल मुख्य मंचाकडे. चौकार. 11 धावा. तर मात्र 2 चेंडूवर 2 चौकार मारले आहेत. प्रदर्शन जर पाहिलं तर राहुल करतोय. खूप चांगल्या लय मध्ये येताना चांगली बॅटिंग करतोय. उलटा चेंडू आहे. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. इथे मात्र पहा चेंडूला अडवतोय मैदानाच्या आतमध्ये. नो स्कोर होता. नक्कीच आपण पाहतो पुण्याच्या एकदा टॅपचा फटका. सक्सेसफुल. 3 फटके जर पाहिले तर टॅपचे इथे मात्र पूर्ण केले गेले. 15 धावा स्कोरबोर्डवर आहेत. या षटकामध्ये जर पाहिलं 12 धावा आल्या आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगलं या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चेंडूला कॅचअप केले जात आहे. 2 कॅमेरामॅन जर पाहिलं तर ब्रँड ऑफ पहाडोली कपिल आणि दुसऱ्या बाजूला कुश चौधरी. नक्कीच मुरब्याचा एक चॉकलेट बॉय ज्याला म्हटलं जात आहे. इथे मात्र पुण्याच्या एकदा चेंडू त्याच रिजन मध्ये ऍक्शन रिप्ले ज्याला म्हणतात ती ऍक्शन रिप्ले दाखवली जाते. आतापर्यंत दीपकला जर पाहिलं तर या षटकामध्ये एकूण 4 चौकार आलेत. 16 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू उलटा चेंडू आहे. इथे देखील गॅप शोधलाय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. 5 चौकार आले आहेत आणि या 5 चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतंय. 23 धावा स्कोरबोर्डवर. 23 धावा पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक कर्णधार दीपकचं आपल्याला पाहायला मिळालं. खूप महागडे षटक होतं. जर पाहिलं तर प्रेक्षकांची इथे मात्र संख्या पाहायला मिळते खूप मोठ्या प्रमाणावर. उद्या मात्र ग्रँड फिनाले आहे. मैदान जो आहे तो बसण्यासाठी जागा नसेल. कारण दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आपण अनुभवतोय. खूप चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेला प्रेक्षक वर्ग जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर लाभले जाते.
तेच मात्र आपण आता देखील मैदानाच्या बाहेर पाहू शकतात प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग. तर पुणे जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संकेत येईल तिसरं षटक हाताळण्यासाठी. दीपक थोडंसं खर्चिक ठरलाय. कमबॅक करायचा आहे. दीपक या ठिकाणी चेंडूला अडवतोय खूप चांगल्या पद्धतीने. चेंडू जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आला होता कार्पेटला रोल करत स्वतः चेंडूवर बसून पडले आणि तदनंतर चेंडू अडवला जातोय. कमलेश एक चांगला बॅटर. फटका चांगला आहे मात्र ऑनसाइड रे जमणारे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. रन्स मात्र मिळेल सिंगल. या एका धावाने धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. नोचा कॉल आहे आपण पाहतोय. राहुल साठी मात्र आपण पाहतोय नो स्कोर देखील पाहायला मिळाला. नोचा कॉल होता. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. या एकेरी धावेने धावसंख्या 25 धावा. राहुल ऑन स्ट्राईक. आतापर्यंत राहुलने चौकारांची संख्या ज्या पद्धतीने मारले 8 चेंडूमध्ये 21 धावा खेळलाय. समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षक आहे चेंडूला अडवतोय. एक चांगलं षटक कमबॅकिंग षटक मी म्हणेन. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा पर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. समोरच्या दिशेने केलाय दीपक. चेंडूला अडवायचा प्रयत्न. बॅकअप चांगला पाहायला मिळाला त्या ठिकाणी आणि तदनंतर चेंडू अडवला जातोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इथे मात्र चेंडूला पहा शेवटच्या क्षणापर्यंत अडवला जातोय आणि तदनंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचं काम. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा. लगेच थोड्या क्षणामध्ये आमचे पाहुणे बाहेर पडतील. आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचं आगमन होईल. आपण पाहतोय ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित सरपंच 2023. मी विनंती करेल राकेश परदेशी पण तो गेट थोडासा खाली करून घ्यायचा आहे. जे एंट्री गेटवर जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं खाली करा प्लीज. विनंतीशील आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेच आमचे पाहुणे पाहायला भेटतील. आदरणीय सन्माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतदादा चव्हाण यांचं आगमन झालं. वेलकम. तसंच पाहायला भेटत आपल्याला पालघर पंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य मुकेश दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. त्याचबरोबर अमित पाटील असतील त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि पाहायला भेटत दिनेश पवार साहेब आणि या स्पर्धेचे सर्व राकेश परदेशी आपण पाहायला भेटतो. सामना थोडं थांबवायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय आज बहुमूल्य वेळ काढून आमच्यामध्ये उपस्थित राहिले आदरणीय सन्माननीय वसंतदादा चव्हाण पाहायला भेटतायत. शिवसेना जिल्हा प्रमुख आपला बहुमूल्य वेळ काढलाय. रात्रीचे पाहायला गेलं तर 11:15 वाजलेत आणि या 11:15 वाजता रात्रीच्या भरामध्ये आपला बहुमूल्य वेळ काढून आम्हाला नक्कीच उपस्थित नोंदवली गेली. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित सरपंच 2023 मध्ये मी युसुफ सय्यद आणि आमच्या कमिटीच्या माध्यमातून आपला हार्दिक स्वागत करतोय. या सर आपण येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा आणि या सामन्याचा आनंद घ्या. प्रत्येकदा वेलकम. वळूया आपण सामन्याकडे. एका बाजूला संघ पाहायला भेटतो स्कॉर्पियन बोईसर तर एका बाजूला पाहायला भेटेल श्री गावदेवी वेवूर पालघर संघ. तर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संतोष पाटील. धन्यवाद. पाहायला मिळाले 2 संघा दरम्यान आतापर्यंत बॅटिंग पाहिली तर स्कोरबोर्डवर आहेत 28 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर मिस्टर नितेश येतोय 6 चेंडू हाताळण्यासाठी. संघ जर पाहिलं तर गावदेवी वेऊर वर्सेस स्कॉर्पियन बोईसर. हा चेंडू जर पाहिला सुरेखरीतीने अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय मैदानाच्या आतमध्ये. कमलेश असेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला या ठिकाणी जागा बनवली. थोडीस मागे बॅकफुटला गेले होते. पंच केला होता. रन्स मात्र मिळेल 1. या एकेरी धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल. आतापर्यंत 30 धावा. 30 ऑन बोर्ड लागले जात आहेत. चांगलं षटक हाताळलंय. एक षटक खूप महागडं होतं. फटका चांगला आहे. इथे मात्र निघून जाईल चेंडू. मंगेशच्या बाजूने सरळ सीमारेषे बाहेर येतोय चौकार.
तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर 34 रन्स, 34 धावा आतापर्यंत लागली जाते स्कोरबोर्डवर. अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक असतील या डेथ ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला. चेंडूवर क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. जोपर्यंत पकडेल फेकेल एक सिंगल रन्स येते. अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या दोन चेंडूवर नक्कीच निश्चय होईल किती धावा बनवल्या जाईल. समोरच्या संघाविरुद्ध जर पाहिलं तर गावदेवी संघाचं टार्गेट असणार आहे. आहा, चांगला चेंडू मी म्हणेन थोडासा स्लोवर केला. जर पाहिलं तर कमलेश त्या चेंडूला पूर्णपणे ओळखू शकला नाही आणि डॉट चेंडू नक्कीच येताना लेग बाईकच्या रूपाने एक धाव येते. शेवटचा चेंडू असेल षटकातील. चांगली बॅटिंग केली जर पाहिलं तर राहुल यांनी. हा देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. इथे मात्र येतोय चौकार. आणखीन या 4 धावांनी धावसंख्या वाढली जाईल. ती म्हणजेच 40 धावा आणि 41 लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. 41 रन्स नक्कीच असतील विजयासाठी गावदेवी वेऊर संघाकडे. तर यस, आपण पाहणार आहोत मॅच कडे जाणार आहोत. 41 धावांचं लक्ष आहे. 40 धावा राहुलने काय बॅटिंग केले या मॅच मध्ये. जर पाहिलं तर राहुलच्या बॅट मधून तब्बल 33 धावा आल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय. 40 धावा नक्कीच जमवल्या. यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 तर नक्कीच पाहायला भेटत आपल्याला पालघर जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय वसंतदादा चव्हाण यांचा आपण यथोचित सन्मान करावं. शाही सन्मान विनंती करेल नाना चांदे साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. चांदे सर या. आणि या मंडळाचे उपाध्यक्ष ते शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार. प्रेमाची शाल, एक भगवावी शाल पाहायला भेटते. आपल्याला सामना 2 मिनिट थांबवायचा. समीर 2 मिनिट सामना थांबवा प्लीज. नक्कीच आवश्यक मुख्य व्यासपीठ आपण हे चित्रपटाच्या मान्यवर पाहायला भेटत. एक बहुमूल्य वेळ कारण उपस्थित राहिले वसंतदादा चव्हाण यांसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. रात्रीच्या 11 वाजता आपल्यामध्ये उपस्थित राहिले तर टाळ्या वाजल्या पाहिजेत साहेबांसाठी. नाण्यांच्या शुभस्ते आपण सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ तसंच मोमेंटो दिला जाईल स्पर्धेचं. तर नक्कीच हा सन्मान यानंतर अजून एक सन्मान असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर नक्कीच माजी पंचायत समिती आदरणीय सन्माननीय मुकेश दादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. दादा या, आपला हा सन्मान असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल दिनेश पवार साहेबांची शुभ हस्ते हा सन्मान असेल. प्रेमाची शाल तसंच पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटो या स्पर्धेची आठवण दिली जाईल. मुकेश दादा पाटील आपल्याला पाहायला भेटत आहेत. सगळ्यांच्या मदतीला धावून येणारे, प्रत्येक वेळेवर उभे राहणारे एक अप्रतिम व्यक्तिमत्व, सुनेऱ्या मनाची व्यक्ती यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. दिनेश पवार यांच्या शुभ हस्ते. यानंतर अजून एक सन्मान असेल नवीन क्रांती या संघटनेचे अध्यक्ष प्रमोद दादा कंखरे याचा सुद्धा सन्मान असेल. या दादा या. पराग घरत यायचं आहे. पराग घरत या प्लीज. पराग घरत या. आपल्या शुभ हस्ते सन्मान असेल प्रमोद दादा कंखरे यांचा. यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावर प्रेमाची शॉल तसंच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो दिला जाईल. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला भेटते. नवीन क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रमोद दादा कंखरे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठ. धन्यवाद आमच्या पाहुण्यांनाच मी विनंती करेल सामन्याचा आनंद घ्या. आपण पाहतोय ओम साई नवरंग आयोजित सरपंच चषक 2023 पर्व
तिसरी आपल्याला पाहायला भेटते. यानंतर अजून एक सन्मान असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर जगदीश शेट्टी म्हणजेच आमचे अण्णा यांचा हा सन्मान असेल. जगदीश सर या अण्णा साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. विशाल चौगुले यांनी यायचं आपण पाहतोय. ओम साई नवरंग मंडळ कमिटी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित करणार आहोत. जगदीश शेट्टी म्हणजेच अण्णा यांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. ओम साई नवरंग मित्र मंडळ धडूपूजा सरपंच चषक पर्व तिसरे. पण सामन्याला आपण सुरुवात करायची. समीर सामना सुरू करा. सामना सुरू करा. एक अजून सन्मान असेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण सामन्याकडे वळूया. तर हा सामना रंगला जातो. एका बाजूला आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी एका बाजूला पाहायला भेटतोय स्कॉर्पियन धरणनगर बोईसर, तर एका बाजूला पाहायला भेटतोय श्री गावदेवी वेवूर पालघर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर संतोष पाटील. येस, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर दीपक एका बाजूला आणि संकेत हे दोन बॅटर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर रितेश पाहायला मिळेल. पहिला चेंडू जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पहिला चेंडू अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र यस नोचं कॉलिंग आणि संकेत बाद. पहिला चेंडू पाहतोय रनआउटच्या रूपाने गाडी बाद होईल. कॉलिंग राहिली नाही. यस नो और वे कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये हवी होती, ती कुठेतरी कमी पडली आणि त्याचा फायदा घेतला गेला स्कॉर्पियन संघाने. पहिलंच गडी बाद होतोय. आउट. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग सजवली होती. आपण पाहतोय पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, रन्स मात्र घेताना कुठलाही आवाज आला नाही आणि तेच कारण बनलं. पहिला गडी बाद होतोय. थोडस जर पाहिलं तर नाराजी व्यक्त होईल गावदेवी संघाकडून. पाहिलं तर फलंदाज नवीन येईल टक्कू आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. चांगले षटक मी म्हणेन, कारण की 9 धावा दिल्या होत्या फक्त पहिल्या षटकामध्ये टक्कू यांनी. आता मात्र बघूया रितेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फुलटच चेंडू सोडणार नाही हे मात्र दर्शवतोय. मिस्टर दीपक चेंडूला फेकून देतोय. सरळ सीमारेषे बाहेर येतोय चौकार. नक्कीच पाहायला मिळेल. दीपक पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर करारी प्रहार. इथून मात्र जर पाहिलं तर बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय. ज्या पद्धतीने पाहिला होता शॉर्ट चेंडू आहे, थोडीशी जागा बनवली, चेंडू खेळला दिशेने, इथे मात्र येतोय चौकार. लोअर फुलटो चेंडू खेळून काढलाय. दीपकच्या बॅट मधून आलाय चौकार. 2 चौकार आलेत आणि आपण पाहू शकतायत मुख्य स्क्रीनवर काही ते ट्रॉफ्या आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर प्रथमच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एवढ्या दिग्गज ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठ्या ट्रॉफ्या आहेत. मात्र पाहिलं जाईल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय तर दुसऱ्या 2 चेंडूवर 2 चौकार मारतोय. दीपक ऑन फायर होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नोचा कॉल आहे. गॅप शोधलाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर. आणखीन येतोय चौकार. चौकार +1 अशा 5 धावा येतील. 5 धावा या ठिकाणी घेतल्यात. या चेंडूवर दीपक मात्र फलंदाजी करतोय. गॅप शोधतोय, टॅप मारतोय आणि
तर संघ धावसंख्या झाल्या आहेत 18 धावा आतापर्यंत. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अवांतर धाव येते. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 19 धावा. अर्धा पल्ला आहे तो पार पडलेला आहे. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आहे कारण की जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष आहे. 19 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. चांगला फटका आहे गॅप मध्ये खेळलाय दीपकच्या बॅट मधून. येतोय चौकार. खूप चांगला खेळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर दीपकची बॅटिंग बहरले. चौकारांची संख्या जर पाहिली तर दीपकच्या बॅट मध्ये आतापर्यंत 4 चौकार मारतोय. म्हणजे जर पाहिलं तर 16 धावा चौकाराच्या माध्यमातून आणि एक सिंगल अशा एकंदरीत पाहिलं तर 17 धावांवर खेळतोय मिस्टर 18 धावांवर खेळतोय मिस्टर दीपक. पाहू शकतायत आपण दीपक अशा पद्धतीने बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाला विजयी करायचा आहे हे मात्र लक्ष द्यायचं. इथून मात्र पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अनुजच्या माध्यमातून आपण पाहिलं चांगले क्षेत्ररक्षण केलं जातंय. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं आणि रन्स मात्र मिळेल एक. थोडस नाराज होतील दीपक ज्या पद्धतीने खेळला होता. फटका एक मोठा फटका म्हणून पाहायला नक्कीच आवडला असतं त्याला. चेंडूला सोडतोय. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू जाईल. अवांतर धाव येते. धावांची संख्या जर पाहिली तर इथून मात्र वाढेल. आतापर्यंत 25 धावा स्कोरबोर्डवर आहेत. येणारे चेंडू जर पाहिले तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा पाहायला मिळेल वाईट चेंडू. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संख्या मात्र धावांची संख्या वाढवली जाते. तब्बल जर पाहिलं तर आतापर्यंत 26 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू. हे काय करतोय कारण की चेंडू फेकायचा आहे. एक चांगल्या पद्धतीने चेंडू चांगल्या लेंथ लाईन वर फेकायचा आहे. हे करताना मात्र कुठेतरी अडकला जातोय. आतापर्यंतचे 3 चेंडू पाहिले. 3 अवांतर चेंडू फेकले आहेत. गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर संकेत. दहा चेंडू आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता. बरोबर आहे ना. 10 16 15 आहे 16 आहे ना. 14 धावांची आवश्यकता. यस 14 धावांची आवश्यकता आहे. पाहायला मिळेल पुढे एकदा 10 चेंडू आणि 14 धावा. इथे मात्र थोडस बॅकफुटला गेले होते. खेळायचा होता टॅप फटका मात्र चेंडू थोडासा खाली राहिला आदळला जातोय आणि त्याची मात्र दांडी गुल केली जाते. इथे मात्र विकेट जर पाहिलं तर विकेट क्रमांक 3 या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर 4 वाईट चेंडू हाताळले आहेत. अवांतर चेंडूची संख्या पाहिली तर 4 खराब चेंडू टाकतोय मिस्टर संकेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येणारे 3 चेंडू नक्कीच पाहायला मिळतील कशा प्रकारचे असतील. फलंदाजीसाठी फलंदाज मिस्टर अमित मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट करायचा होता. इथे मात्र चेंडूवर पाहत उभे राहिले. कमलेश वाट पाहत होता की चेंडूला कधी फेकतोय. तेच केलं गेलं नाही आणि दीपकला मिळतोय जीवनदान. खारी आपण पाहतोय नॉनस्ट्राइक एंड वर पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला दीपक अजूनही दीपक आहे. आपल्या संघासाठी दीपक उजाला करतोय कारण की धावा बनवतोय त्याच्या बॅट मधून. फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक ची झुंज झाली आणि त्यानंतर चेंडू निघून गेला सीमारेषे पार. येतोय चौकार. थँक्यू. नक्कीच आपण पाहताय सॉन्ग ऐकला जबरदस्त. मातोश्री दिदीच्या मार्फत ऋतिक ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतोय. एकविरा देवीचं हे सॉन्ग आपण ऐकलं.
पुन्हा एकदा आज चेंडूला पंच करायचं होतं. चेंडू पाहत उभे राहिले दीपक. येस, ओव्हरची होईल समाप्ती. षटक संपलं जातंय. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं कंप्लीट झालंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत 9. थँक्यू थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं षटक क्रमांक तिसरं कंप्लीट केलं गेलं. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 9. विकेटचा विचार केला तर संघाचे विकेट आतापर्यंत गावदेवी संघाचे 3 गडी बाद झाले आहेत आणि स्कॉर्पियन संघाचा फक्त 1 गडी बाद झालेला आहे. त्यामुळे रन्स ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. ही ट्रॉफीसाठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसात मात्र ग्रँड फिनाले आपण पाहतोय. पूर्ण जर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या आतापर्यंत अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहिल्या नव्हत्या. या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा खास आहे आणि विचार केला तर राकेश परदेशी या स्पर्धेचे आयोजक. इथे मात्र काय घडलं जाईल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच प्रयत्न सक्सेसफुल राहिला. मात्र गडी बाद होईल. खारी इथे मात्र बाद होताना पाहायला मिळेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत 9. धन्यवाद. खूप चांगलं मनोरंजन करतायत आमचे कार्टून सर. पाहिलं तर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल 5 चेंडू आणि 9 धावा. दीपक आहे मात्र दीपक जाईल बाहेर. इथे मात्र रिस्क घेतली होती. मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा फेस जास्त ओपन झाला. चेंडू सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 9. धन्यवाद. इथे मात्र पाहिलं जाईल चेंडू शिल्लक आहे. 4 धावा बनवायच्या आहेत 9. हे समीकरण आहे. जी जिम्मेदारी घेतली होती दीपकने ती आता मात्र जिम्मेदारी नक्कीच मिस्टर धीरज याच्याकडे असेल. धीरज कडून अपेक्षा असतील आपल्या संघाला या 4 चेंडूच्या खेळामधून 9 धावा बनवायच्या आहेत. मात्र चांगली गोलंदाजी मी म्हणेन. इथे मात्र चेंडूला खेळलाय. सिंगल रन्स मिळेल. अजूनही धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा. 2 चौकार कंपल्सरी मारावेच लागतील. तर विकेटचा जर विचार केला तर विकेट गावदेवी संघाचे जास्त आहेत. जोपर्यंत दीपक होता तोपर्यंत आशा नक्कीच होती की संघ विजयी होऊ शकतोय. मात्र धीरज इथे काय करेल. गडी बाद. आणखीन एक मोठा फटका मारायच्या रूपाने गाडी मात्र बाद होईल. अजूनही जर पाहिलं तर समीकरण बदलेल. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 8. येणारे दोन्ही चेंडूवर चौकार लगावे लागतील. मिस्टर मंगेश येतोय. 2 चेंडू नक्कीच 8 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ जर पाहिलं तर इथे मात्र विजयासाठी खेळतायत. विचार केला तर गावदेवी संघाचा 2 चौकार मारले तर सामना विन होईल. 1 चौकार रोखला तर स्कॉर्पियन संघ इथे मात्र पाहायला मिळेल. वाईट चेंडू आहे. अवांतर धाव. सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट निर्माण झाले. कारण येणारे चेंडू जर पाहिले तर 2 शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावा. फटका मारायचा होता मात्र नाही. बॅटला पूर्णपणे चेंडूला रीड करू शकले नाही. चेंडू ज्या पद्धतीने खेळायचा होता
आणि सामना इथे मात्र